अबोली या मालिकेच्या 24 जुलैच्या भागामध्ये अबोली अंकुशला आवाज देते, अंकुश सर दार उघडा, अंकुश सर दार उघडा असं म्हणत ती आता अंकुशला आवाज देते. अंकुश म्हणतो, अबोली अगं तू इकडे कशी काय असं म्हणत अंकुश धावत पळत जाऊन आता दार उघडतो. अंकुश ज्या वेळेला दार उघडतो त्यावेळेला तो म्हणतो, तू इकडे कशी काय अबोली? अबोली सांगते, सर अहो इकडे ना एक माणूस आला होता आणि त्या माणसाने मला इकडे कोंडून ठेवलं असं म्हणत अबोली अंकुशला मिठी मारते. अंकुश म्हणतो, कोण माणूस, काय बोलतेस तू? यावरती अबोली सगळी घडलेली घटना सांगते. अंकुश म्हणतो, कुठे गेला तो माणूस? यावरती अबोली सांगते, या दिशेने गेला. अंकुश म्हणतो, कोणते कपडे घातलेत त्याने? अबोली सांगते, खरं तर मला काही आठवत नाहीये कारण त्यावेळेला खूप अंधार होता, पण कोणत्या तरी डार्क कलरचे कपडे घातले असतील इतकं मात्र नक्की. तोपर्यंत श्रेयस आता इकडे बाहेर येतो आणि अबोली, फायनली मी तुला माझ्या मनातलं आता सांगत तो हार दिलेला आहे. खरंच मला तुझ्याशिवाय दुसरं कुठे कोणी दिसतच नाहीये. तूच माझ्या आयुष्यामध्ये, पण तुला जर का माझ्यापासून कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो एकटाच बडबडत असतो. तोपर्यंत इकडे आता अबोली बाहेर येते आणि तिला खूप खूप टेन्शन आलेलं असतं. अबोलीला टेन्शन आलेलं असतं की कोण असेल तो आणि तो मला ओळखत असेल का? ती व्यक्ती मला ओळखत असेल, काय असेल, काय सत्य आहे? अबोलीला काहीच कळत नसतं. तितक्यात मनवा येते आणि वहिनी तू इतका त्रास करून घेऊ नकोस. अगं क्रिश आणि अंकुश दादा गेलाय ना, तो आत्ताच्या आत्ता त्या व्यक्तीला शोधेल आणि तुझ्या तावडीत आणून ठेवेल. अबोली म्हणते, नाही ग मनवा, पण ती व्यक्ती डायरेक्ट घरात घुसली, घरात माहिती असल्यासारखी आली, मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत आता मात्र दोघी जणी बोलत असतात. तोपर्यंत तिकडे येते ती म्हणजे अंकुशची तीच मैत्रीण गौतमी येते आणि ती म्हणते, अबोली मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. अबोली म्हणते, तुम्ही कोण? आपण ओळखतो का एकमेकांना? यावरती गौतमी म्हणते, तू मला ओळखत नाहीस पण मी अंकुशला ओळखते. यावरती आता मात्र इकडे अबोलीला फोटो आपण पाहिल्याचं आठवतं आणि ती म्हणते, तू पार्टीसाठी आलेली आहेस का? यावरती गौतमी म्हणते, नाही मी पार्टीसाठी आली नाही, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे मला कळलं की तुला सगळं सत्य समजलेलं आहे. यावरती अबोली म्हणते, सत्य? कसलं सत्य? त्यावरती गौतमी म्हणते, हे बघ म्हणजे उगाच तू ना अंकुश सरांच्या बद्दल मनामध्ये गैरसमज करून घेऊ नकोस. कारण कसं आहे ना, अंकुश सरांनी तुझ्यापासून जे लपवलंय ते तुझ्या भल्यासाठीच होतं. अबोली म्हणते, काय लपवलंय? तू काय बोलतेस? अबोलीला काहीच कळत नसतं की ही कशाबद्दल बोलते ते. अबोली तिला प्रश्न विचारत असते. त्यावरती गौतमी म्हणते, मी खरं सांगू का, तर अंकुशने तुझ्या भल्यासाठी हे सगळं केलंय, पण तू त्याच्यावरती उगाचच राग काढती आहेस आणि त्यामुळे त्याला खूप त्रास होतोय. हा त्रास मला बघवत नाही म्हणून तुला सगळं सत्य सांगायला मी आले. अबोली म्हणते, एक मिनिट, काय सत्य? कसलं सत्य? मला खरंच काही कळत नाहीये, तू काय बोलतेस ते. यावरती गौतमी म्हणते, ठीक आहे मी तुला सांगते मी कशाबद्दल बोलते ते. तू ज्या गोष्टीवरून अंकुशवरती आग पाखड करतेस ना, ज्या गोष्टीवरून तुमच्या दोघांच्या मध्ये भांडणं झालेत ना, ते सगळं सत्य या रिपोर्टमध्ये आहे असं म्हणत गौतमी अबोलीच्या हातामध्ये रिपोर्ट सुपूर्त करते. आता जे रिपोर्ट अबोलीला दाखवायचे नसतात तेच रिपोर्ट अबोलीच्या हातात आल्यामुळे अबोलीला जबरदस्त धक्का बसतो. आता मात्र अबोली म्हणते, हे रिपोर्ट कुणाचे, कसले? गौतमी म्हणते, तू उघडून बघ म्हणजे आतापर्यंत अंकुश तुला का सांगत नव्हता हे तुला कळेल. अबोली रिपोर्ट उघडते आणि ती थरथरायला लागते. ऍक्च्युली त्या रिपोर्टनुसार अबोली जर का पुन्हा एकदा आई बनण्याचा प्रयत्न केला तर अबोलीच्या जीवाला धोका असतो हे लिहिलेलं असतं. अबोली ते रिपोर्ट पाहते, थरथरत खाली बसते. तोपर्यंत इकडे अंकुश येतो आणि कोण आहे ती व्यक्ती म्हणून इकडे तिकडे पाहायला लागतो. तर श्रेयस अंकुशला पाहतो आणि ह्याच्या हातामध्ये तो नेकलेस कसा काय जो मी अबोलीला दिला होता, हा आमच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय का असा विचार करत मग मात्र श्रेयस आता अंकुशवरती हल्ला करण्याचा विचार करतो. काहीही झालं तरी या अंकुशला मी आता सोडणार नाही असं म्हणत तो अंकुशवरती तिकडे पडलेली एक काचेचा तुकडा घेतो आणि त्याला मारण्यासाठी धावतो आणि त्याच्या पोटामध्ये तो घुसवतो. अंकुश म्हणतो, का तू करतोयस हे सगळं? तू मला का मारलंस? यावरती श्रेयस सांगतो, कारण अबोली फक्त माझी आहे, माझं अबोलीवरती प्रेम आहे.
माझ्या अबोलीला माझ्यापासून कोणीही राहून घेऊ शकत नाही, तू पण नाही, असं म्हणत तो आता अंकुशला मारतो. पण हे फक्त त्याचं एक दिवा स्वप्न असतं. ऍक्च्युली मध्ये त्यांनी तसं काहीच केलेलं नसतं. नुसती काचेची बॉटल हातात घेऊन तो अंकुशला मारण्याचा विचार करत असतो. आणि तोपर्यंत अंकुशकडे धावून तो जाणार तितक्यात तिथे गौतमी येते आणि ती अंकुश सोबत बोलायला लागते. ती अंकुश बोलते, अंकुश अंकुश माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. यावरती अंकुश म्हणतो, काय झालं गौतमी आणि तू इकडे कशी काय? यावरती गौतमी सांगते, मी खूप मोठी चूक केले. खरं तर मी घरी होते तेव्हा मला एक कॉल आला. त्या कॉलवरती आता भावनाने तिला सांगितलेलं असतं की गौतमी मॅडम, तुम्ही अबोलीपासून जे काही सत्य लपवताय ना, त्या सत्यामुळे तिचा आणि अंकुशचा संसार पणाला लागलाय. तर तुम्ही जे काही लपवताय ते तिला सगळं सांगा, म्हणजे अंकुश आणि तिचा संसार तरी वाचेल. आता हे सगळं ऐकल्यावर ती गौतमी घाबरते आणि खरं काय आहे हे सांगण्यासाठी अबोलीकडे जाते. आणि हेच ती अंकुशला सांगत असते की अंकुश, हेच सत्य आहे, म्हणजे या सगळ्यामध्ये म्हणूनच मला फोन आला, मग मी घाबरले. मला असं वाटलं की हे सत्य म्हणजे तुमच्या दोघांच्या मध्ये भांडण घडवत आहे, म्हणून मी धावत पळत आले आणि हे सत्य मी अबोलीला सांगितलं. अबोलीला सत्य सांगितलं म्हटल्यावर ती अंकुश हादरतो. काय केलंस तू हे गौतमी? तू अबोलीला काय सांगितलंस? गौतमी सांगते, मी तिचे रिपोर्ट तिला दिले. आता मात्र अंकुश अजूनच पॅनिक होतो. का वागलीस तू असं गौतमी? गौतमी करते, खरंच मला खूप भीती वाटली म्हणून मी तसं केलं. आता मात्र अंकुश हादरतो आणि धावत पळत घरी जायला निघतो. घरी कुणालाच काहीच कळलेलं नसतं की अबोलीला झालंय काय. रिपोर्ट हातात घेऊन अबोली हतबल होऊन तिकडे बसलेली असताना रमा, मनवा, क्रिश सगळे जण, काय झालं अबोली, तू अशी का अस्वस्थ आहेस? काय आहे त्या रिपोर्ट मध्ये? बोल तरी अबोली, बोल तरी, असं म्हणत अबोलीला बोलतं करण्याचा प्रयत्न करतात. पण अबोली काही बोलत नसते. काय सत्य आहे हे सांगत नसते. अशा पद्धतीत बसलेल्या अबोलीला सगळेजण पाहून घाबरतात. तितक्यात अंकुश येतो. अंकुश समोर येतो आणि अबोलीचा बांध फुटतो. अबोली चिडते, आरडते, ओरडते, अंकुश सर का वागलात तुम्ही असं? का माझ्यापासून सत्य लपवून ठेवलात? असं म्हणत अबोली आरडाओरडा करायला लागते. अबोलीचा आरडाओरडा बघून कुणालाच काही कळत नाही की अबोलीला नक्की काय समजलंय, ही अशी का ओरडती आहे. आणि मग रमा म्हणते, अबोली काय आहे ते रिपोर्टमध्ये? अंकुश, अरे काय आहे त्या रिपोर्टमध्ये? रिपोर्ट आल्यापासून अबोलीची अशी अवस्था झाली, आम्हाला कुणाला तरी काहीतरी सांगा की तुमचं चाललंय काय, असं म्हणत रमा चिडते. आणि आता इकडे प्रिन्स सोडून कुणालाच माहित नसतं की त्या रिपोर्टमध्ये काय आहे. अंकुश अबोलीकडे पाहतो. अबोली म्हणते, सर हे काय आहे? अंकुश म्हणतो, अबोली ऐक ना, मी तुला हे सत्य सांगणार होतो. अबोली म्हणते, कधी कधी तुम्ही मला हे सत्य सांगणार होतात? यावरती अंकुश म्हणतो, ऐक ग अबोली. अबोली काही ऐकायला तयार नसते. पॅनिक झालेली अबोली अंकुशवरती खूप चिडते, आग पाखड करते. घरातल्या कुणाला कळत नाही आतापर्यंत अंकुशवरती इतकं प्रेम असणारी अबोली का वागते. अबोली भांडत असते, तिला चक्कर येते, ती खाली कोसळते. रमा तिला सावरते. बाहेर उभी असलेली गौतमी हे सगळं पाहते. ती धावत पळत आत येते, अबोलीला चेक करते. अबोलीला म्हणते, काही नाही, यांचं फक्त बीपी वाढलंय, यांना जरा आराम करू दे ना, बरं वाटेल, असं म्हणत अबोलीला आत पाठवलं जातं. इकडे आता अबोलीला आत पाठवल्यावरती गौतमी म्हणते, यांना फक्त आराम करायला सांगा, मी निघते. अंकुश गौतमीचे आभार मानतो. गौतमी तिकडून निघून जाते. त्यानंतर मग मात्र क्रिश म्हणतो, काय झाले अंकुश सर, हे काय घडतंय सगळं? आणि रमा म्हणते, अंकुश आता सांग खरं खरं काय आहे ते, मला सगळं सत्य समजलंच पाहिजे. काय आहे हे, काय आहे ते रिपोर्टमध्ये? अबोली का चिडले? मग तिकडे प्रिन्स येतो आणि मी सांगतो त्या रिपोर्टमध्ये काय आहे असं म्हणत सत्याचा उलगडा प्रिन्स करणार असतो. आता प्रिन्सला सगळं सत्य माहिती असतं की त्या रिपोर्टमध्ये अबोली आई होऊ शकत नाही, कारण तिच्या जीवाला धोका असतो हे लिहिलेलं असतं. ते हे सत्य अंकुश तिच्यापासून लपवत असतो. त्याच वेळेला अबोली म्हणते, अंकुश सर का लपवलं हे सगळं? मला आई व्हायचं आहे, मला आईपणाचं सुख अनुभवायचं आहे. अंकुश म्हणतो, हो अबोली, मला तुझी अवस्था कळतीये, पण हे सत्य आहे, कारण तुझ्या जीवाला धोका आहे, असं म्हणत अंकुश अबोलीला समजवत असतो, तिला मनवत असतो, पटवत असतो. पण अबोली काही ऐकायला तयार नसते. अबोली फक्त सांगत असते की काहीही झालं तरी मला आई व्हायचं आहे, असं म्हणत अबोली आता अंकुशला सांगते. तोपर्यंत इकडे आता नीता सांगायला येते, अरे असं काय करतोस, अबोलीचं तुझ्यावरतीच प्रेम आहे. त्यावरती मग मात्र इकडे लगेच श्रेयस म्हणतो, प्रेम आहे मग प्रॉब्लेम काय आहे, मी जातो ना तिकडे.
यावरती नीता म्हणते तिचा भाऊ प्रॉब्लेम आहे. मग तरी सुद्धा श्रेयस घरी येतो आणि त्यावेळेला रमा म्हणते अबोलीची तब्येत बरी नाही, ती आराम करते. श्रेयस म्हणतो माझं थोडंसं काम आहे. तर त्याला प्रिन्स अडवतो आणि खबरदार तू आत गेलास तर असं म्हणत प्रिन्स श्रेयसला तिकडेच थांबवतो. श्रेयस चिडतो.